जय शिवराय मित्रो, आज आपण नवी मुंबई येथील एक ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी जात आहोत। हा किल्ला म्हणजे बेलापूरचा किल्ला। 600 मीटर पुढे गेल्यानंतर समोरच आपल्या किल्ल्यावर असलेल्या गोवर्धन मातेचे मंदिर बघायला मिळते। 200 वर्षापूर्वी रेतीबंद परिसरात मासेमारी करताना रामाचिमाजी भगत यांना गोवर्धन मातेची पाषाणी मूर्ती सापडली होती। यानंतर देवीचे भगत यांना दृष्टांत देऊन किल्ले गावठाण येथे स्थापना करण्यात आली। या परिसरातील ग्रामस्थ गायी चरण्यासाठी आणत असल्याने या देवीला गोवर्धनी माता असे नाव पडले। ही माता आगरी, कोली व ब्राह्मण सोनारांची कुलस्वामिनी आहे। मातेचे जुने मंदिर दगडी बांधकामात होते। 1952 साली येथे श्री गोवर्धनी माता मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आली। ट्रस्टच्या माध्यमातून मातेची सर्व वैदिक नित्यपूजा करण्यात येऊ लागली। त्यानंतर 2008 साली आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मंदिराचे जीर्णोद्धार केले। या मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीचे असून समोर खूप मोठा सभामंडप आहे। मंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात मातेची पूर्वाभिमुख चांदीचा मुखवटा असलेली प्रसन्न मुद्रा असून जवळ गायीची मूर्ती आहे। मातेच्या डाव्या हाताला गणपतीची व उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे। मंदिरात रोज सकाळी 7 वाजता आरती, अभिषेक व नित्यपूजा चालते। गोवर्धनी मातेचे दर्शन घेऊन आम्ही किल्ल्यावर जायला निघालो। ठाणे जिल्ह्यातील दक्षिण टोकावर बेलापूर हे गाव आहे। या ठिकाणी पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला येऊन मिळते। अशा या मोक्याच्या ठिकाणी पनवेलच्या खाडीच्या मुखावर एका बेटावर एका पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला। बेलापूर किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 70 मीटर म्हणजे 89 फूट आहे। हा किल्ला भुईकोट प्रकारात मोडतो। नमस्कार मित्रांनो, आज 1 जानेवारी 2025 नवीन दिवस वर्षाचा, पण तो इंग्रजांचा आपला नाही। तरी आम्ही आलो आहोत आपला नवी मुंबई येथील बेलापूर किल्ला। आपल्यासोबत आहेत सुजित म्हात्रे आणि प्रतीकदादा पाटील। इसवी सन 1560 ते 1570 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा सिद्धेने हा किल्ला पनवेलच्या कडेच्या तोंडाजवळ एका टेकडीच्या माथ्यावर बांधला। 1682 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्धेने नियंत्रित केलेल्या बेलापूरजवळील सर्व प्रदेश ताब्यात घेतले। सिद्धीच्या नियंत्रणाखाली हा प्रदेश असल्यामुळे बेलापूरला पूर्वीच्या काळी शाहबाज नावाने ओळखले जात असे। 1733 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळवला। पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतल्यास चिमाजी अप्पांनी जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलाच्या पानांचा हार घालेन असा प्रण केला होता। विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कस्टाय चार्ल्स ग्रेन यांनी 23 जून 1817 रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले। ब्रिटिशांनी त्यांच्या परिसरातील कुठल्याही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला। त्यांच्या नियंत्रणाखाली दिवसांमध्ये किल्ल्यात 4 तुकड्या प्रत्येकी 180 माणसांना आणि 2 ते 5 किलो वजनाच्या 14 बंदुका किल्ल्यात ठेवल्या होत्या। बेलापूरच्या किल्ल्यात एक बोगदाही अस्तित्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बोटाशी जोडले गेले, जे एलिफंटा लेण्याचे ठिकाण आहे। बेलापूरच्या किल्ल्यावर असे 5 बुरुज असून 11 तोफा होत्या। त्याशिवाय बंदराच्या रक्षणाकरता अजून 9 तोफा होत्या। बेलापूरच्या खाडीजवळच हा किल्ला वसला होता, त्यामुळे सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगीजांच्या दृष्टिकोनातून या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व होते। त्याचप्रमाणे घाट आणि मुंबई यांना जोडणाऱ्या मार्गावर हा किल्ला होता। पूर्वी कल्याण हे शहर अत्यंत विकसित असे होते। कल्याण शहराकडे जाण्यासाठी बेलापूरवरून जाणे सोपे होते। बेलापूरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खाडीमुळे या किल्ल्याचा उपयोग काही प्रमाणात जलदुर्गासारखाही होता। या सोयीमुळेच मराठ्यांचे आक्रमण झाल्यानंतर पोर्तुगीजांना गलबत्तामधून या खाडीच्या साह्याने पळून जाता आले।
राघवदादा पेशव्यांच्या बंडाईच्या वेळी ब्रिटिशांच्या फौजा बेलापूरहून कल्याणवर चालून गेल्या. 31 मार्च 1731 साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे अद्बल झालेल्या पोर्तुगीज किल्लेदार 28 एप्रिल 1731 साली कुटुंबासह गलबत्तात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरी पटकायच्या निशाण पटकावले. पेशव्यांच्या बेफिकुरीमुळे नंतर किल्ल्यात ब्रिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स या अधिपत्याखाली पुन्हा सुरू झाला. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत तोतया सुखनिधन नामक कान्होजी ब्राह्मणाने प्रकरण गाजवले. पेशव्यांचे किल्लेदार मानोजी आगरे या किल्लेदारांनी भामट्यांची वाट काढून त्यांची रवाना पुण्यात केली. मात्र 1782च्या तहानुसार हा किल्ला 23 जून 1817 मध्ये इंग्रजांना द्यावा लागला. बेलापूर हा किल्ला पुरातन आहे. बेलापूर परिसरात सुमारे 60 किलोमीटरहून अधिक खाडी किनारा लाभला असल्याने मिठागर, भातशेती, मासेमारी हा येथील मूल आगरी लोकांचा व्यवसाय होता. पेशवे काळात या खाडीचा हेरगिरीसाठी उपयोग केला गेला होता. स्वातंत्र्य काळात हा किल्ला महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण या किल्ल्याच्या चतुर्सीमा महसूल खात्याला ज्ञात नव्हत्या. पण या किल्ल्याला 5 बुरुज होते. त्यापैकी 2 बुरुजांचे केवळ अवशेष आज बाकी आहेत. कसं जाईल बोलती रोज डायरेक्ट त्याच्यावर
पूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही गडाखाली असणाऱ्या स्वयंभू साती आश्रमाचे दर्शन घेण्यासाठी निघालो. 7 आश्रम म्हणजे 7 जलदेवता. ह्या 7 आश्रम म्हणजे जलदेवता आहेत आणि त्या 7 जलचरांच्या रूपात असतात. जलाशयाचे रक्षण करणे हे त्यांचे काम. त्यामुळे आपल्याला पाण्याच्या जागीच आपल्याला या 7 आश्रय देवींचे मंदिर बघायला मिळते. काही गावात 3 रस्ते जिथे एकत्र येतात तिथे पण आपल्याला या आश्रमांचे मंदिर बघायला मिळते. पण सर्वसाधारणपणे जलाशयाच्या आसपासच या आश्रय देवींचे मंदिर बघायला मिळते.